हॅलो नमस्कार. सासूबाई सुनबाई रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत. आज मी तुम्हाला काजू कतली कशी करायची ते दाखवणार आहे. हे मी असे अख्खे काजू आणलेले आहेत. हे मी 150 ग्रॅम काजू घेतलेले आहेत. शक्यतो काजू असा चांगलाच घ्यायचा. त्यासाठी ही साखर घेतली आहे. त्यासाठी साखर घेतलेली आहे 25 ग्रॅम. आणि हा चांदीचा वर्क. साध्या सोप्या पद्धतीत 5 मिनिटात होणारी काजू कतली कशी करायची ते दाखवणार आहे मी. आता काजू मिक्सरला बारीक पावडर फाईन पावडर याची करून घ्यायची. आता मिक्सरला अशी बारीक पावडर करून घेतलेली आहे. फाईन पावडर अशी करायची आहे. आता मिक्सरला बारीक असं वाटून घेतलेलं आहे. त्याला म्हणजे थोडंसं असं तेल सुटतं जास्त वाटायला गेलं की. एकदम बारीक तुम्हाला वाटेल की असं हे रव्यासारखं झालं, पण नाही. एकदम बारीक केल्यामुळं तुम्हाला असं तेल सुटलं जातं. अशी बारीक केलेली आहे. आता त्यासाठी पाक करायचा आहे. त्यासाठी आता पाक करून घ्यायचा आहे. त्यासाठी आता 2 चमचे पाणी घालायचं आहे. पोह्याचं 2 चमचे. सारखा हलवत राहायचं, नाही तर मग साखर जळून जाते. साखर विरघळत आलेली आहे, पण पाक आपल्याला बनवायचा आहे. पक्का पण असा बनवायचा नाही, 2 तरी. पाक झालेलाच आहे. आता गॅस बंद करायचा आहे. तुम्हाला मी आता दाखवणार आहे पाक कसा आपल्याला पाहिजे तो. हा शेवटचा थेंब जो राहते ना, हा पाक आता झालेलाच. असाच आपल्याला पाक पाहिजे. तार आली पाहिजे. ही आपल्याला तार आली पाहिजे अशी. आता पाक झालेला आहे. आता त्यामध्ये बारीक केलेली पावडर घालायची काजूची. आता हे सारण मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता बारीक गॅसवर 1 मिनिटभर असं परतत राहायचं आहे. आता 1-2 मिनिटं झालेली आहेत बारीक गॅसवर. आता गॅस बंद करायचा आहे. ही माझ्याकडे कॅरी बॅग आहे, त्याला मी आता तूप लावून घेणार आहे. 1 चमच्यावर आता यामध्ये तूप टाकायचं आहे. आता गॅस बंद करायचा आहे. आणि आता हे काढून घ्यायचं आहे. आता आपल्याला असा गोळा करून घ्यायचा आहे. आणि आता हे लाटून घ्यायचं आहे. तुम्हाला केवढ्या जाडीचं पाहिजे तेवढ्या लाटून घ्यायचं आहे. आता हे लगेचच कट करून घ्यायचं आहे. खाण्यासाठी तयार आहे. सर्वांना आवडणारी अशी काजू कतली. छान अशी काजू कतली खाण्यासाठी तयार आहे. सर्वांना आवडणारी.
खाण्यासाठी तयार आहे काजू कतली. सर्वांना आवडणारी हवी हवीशी वाटणारी काजू कतली तयार आहे. मला एक तोडून पण दाखवणार आहे. खुसखुशीत अशी तोंडात विरघळणारी तयार आहे काजू कतली. आमचा व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला शेअर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत मस्त खा, स्वस्थ राहा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.